नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष बिरादार. आज पुन्हा या ठिकाणी थोडंसं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलोय. आत्ताच म्हणजे जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी 10वीच्या बोर्ड एक्झाम संपलेल्या आहेत आणि बोर्ड एक्झाम संपल्यानंतर तुमचं शालेय जीवन संपवून येत्या अकॅडमिक इयरपासून आपलं कॉलेजचं जीवन चालू होणार आहे. कॉलेजचं जीवन सुरू करत असताना तर त्यापूर्वी आपल्याला काही गोष्टीचा थोडासा विचार करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये आपण म्हणतो की आपल्याकडे करिअरबद्दल आपण म्हणूया थोडक्यात किंवा आपल्याला नेमकं 11वी पासून कोणते सब्जेक्ट निवडायचे किंवा कोणती फॅकल्टी निवडायची या थोड्याशा गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. पहिल्यांदा असं होतं की बऱ्याच वेळेस की आपण सर्वजण कन्फ्यूज होतो की मी नेमकी कोणती फॅकल्टी घेतली पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे. थोडीशी काही वेळेस मनात भीती पण असते आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ट्रस्ट कोणावर ठेवायचा आणि आपण पुढे कसं जायचं. या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या असतात, या छोट्या-मोठ्या गोष्टींचं कन्फ्युजन असल्यामुळं मुलांना थोडंसं फॅकल्टी निवडत असताना म्हणा किंवा पुढे करिअरमध्ये सक्सेस होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्यात थोडंसं कोणाची तरी मदतीची आवश्यकता असते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडीशी आपल्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपण जर बघितलं 10वीच्या नंतर आपल्याला वेगवेगळे फॅकल्टीज किंवा कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामध्ये बघितलं तर आर्ट्स आहे, त्यानंतर कॉमर्स आहे, सायन्स आहे आणि डिप्लोमा आहे. थोडंसं पुढे जातो मी आणि मुद्दाम या ठिकाणी एक डेटा तुम्हाला मी शेअर करतोय. स्टेट वाईज एम-एस-एम-ई डेटा. आता एम-एस-एम-ई म्हणजे काय? मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे मिनिस्ट्री ऑफ एम-एस-एम-ई आहे, त्यांचा हा ऑथेंटिक डेटा आहे आणि हा डेटा मुद्दाम मला आपल्यासमोर या ठिकाणी दाखवावा वाटतो किंवा सादर करावा असं वाटतो. आपण जर बघितलं यामध्ये तर सर्वप्रथम मी काही स्टेट्सचं हायलाइट तुम्हाला करून दाखवतो. एम-एस-एम-ई सेक्टर्स जे आहेत किंवा इंडस्ट्री जे आहेत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत, आंध्र प्रदेशमध्ये त्यांची संख्या 32,11,004 आहे. त्यानंतर मी रँडमली काही घेतो स्टेट्स त्या ठिकाणी. आपण जर बघितलं कर्नाटकामध्ये 41,63,837 आहे. त्यानंतर जर थोडंसं मी खाली गेलो तर त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये 66,86,002 आहेत आणि आपण जर बघितलं तामिळनाडूमध्ये 50,57,768 असून जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 81,80,592 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आपल्या राज्यात आहेत. मला या ठिकाणी ही गोष्ट अशी का सांगावीशी वाटते? कारण आपण जर बघितलं महाराष्ट्र आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यामध्ये आणि इतर शैक्षणिक म्हणा किंवा इतर बाबतीमध्ये सगळ्यात राज्याशी जर तुलना केली तर आघाडीवर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई घ्या, पुणे घ्या, नागपूर, औरंगाबाद, सातारा पण घ्या, आता सध्या काही डेव्हलपमेंटचं मध्ये आहे. नाशिक घ्या, ही जी शहरं आहेत, ह्या शहरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे आणि या शहरामध्ये दिवसेंदिवस आपण जर बघितलं उद्योगांची संख्या वाढत चालली. पुणे आपलं ऑटोमोबाईल्सचं हब आहे. त्याचबरोबर नवीन येणारी जी काही टेस्ला कंपनी अमेरिकेची भारतामध्ये येणार आहे, ती त्या कंपनीचं कारचं प्रोडक्शन सुद्धा पुणे आणि औरंगाबाद या 2 ठिकाणी होणार आहे, असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. आता मी या ठिकाणी मुद्दाम आपल्यासमोर जो टॉपिक आणलेला आहे डिस्कशनसाठी, तो म्हणजे करिअर इन कॉमर्स आणि या ठिकाणी आपण जर बघितलं मी डॉक्टर संतोष बिरादार वेल्थ वाईज म्हणून माझं YouTube चॅनल आहे. या ठिकाणी तुम्हाला ते जस्ट आठवण करून दिलेली आहे. आपण जर बघितलं तर मीनिंग कॉमर्सचं मीनिंग नेमकं काय? किंवा अर्थ काय होतो? कॉमर्स म्हणजे एक साध्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर वस्तू उत्पादन केल्यापासून ते ग्राहकाच्या हातामध्ये पडेपर्यंत या मधली जी प्रक्रिया असते त्या सर्व प्रक्रियेला आपण काय म्हणतो? कॉमर्स किंवा वाणिज्य असं म्हणतो साध्या भाषेमध्ये. डिटेलमध्ये आपण नंतर बघता येईल. आता कॉमर्समध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं आता की पूर्ण देशाचा म्हणजे स्टेट वाईज जर आपण एम-एस-एम-ई सेक्टरचा जर आपण डेटा बघितला तर सर्वात जास्त एम-एस-एम-ई सेक्टर्स किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे.
आता कॉमर्स फॅकल्टी मधून जर आपण किंवा कॉमर्स फॅकल्टी जर समजा आपण निवडली 11वी मध्ये, तर त्यामध्ये 11वी 12वीच्या नंतर आपण कॉलेज जीवन घ्या किंवा त्यामध्ये ग्रॅज्युएशन घ्या, ग्रॅज्युएशनच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, असे वेगवेगळे मल्टिपल ऑप्शन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कॉमर्स फॅकल्टीमध्ये तर मी असं सांगेन की महाराष्ट्र हे त्याला काय म्हणतो की कृषीप्रधान तर आपले आहेच आहे, पण त्याबरोबरच पूर्ण देशामध्ये आपण उद्योगाच्या मध्ये किंवा औद्योगिक प्रगती आपली औद्योगिक सेक्टरमध्ये आपण अग्रेसर आहोत. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर काही ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिटी जर आपण बघितलं, औरंगाबाद घ्या, नाशिक घ्या, असे बरेच सिटी आहेत. अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये आपल्याला कॉमर्स फॅकल्टीमध्ये जर आपण करिअरला सुरुवात केली, तर बँकेमध्ये किंवा बिझनेसमध्ये म्हणा, मॅनेजमेंट, एज्युकेशन, लॉ, मार्केटिंग, इन्शुरन्स सेक्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कॉल सेंटर्स, डेटा सायन्स, एंटरप्रेन्योरशिप, अशा वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल, डेटा अनालिसिस करणं, अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. आपण वन बाय वन पुढे ते बघूया. तेच तुम्हाला ओव्हरव्ह्यू केला मी. आता कॉमर्समध्ये आपण जर बघितलं, मेन म्हणजे कोर्स जो म्हणतो आपण, जसं सायन्समध्ये डॉक्टर आणि इंजिनिअरिंग मधून जर करिअर तुम्ही केलं तर खूप प्रेस्टिजियस मानलं जातं. त्याचप्रमाणे कॉमर्समध्ये सुद्धा जर तुम्ही CA ही डिग्री संपादन केली, त्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो, तर तुम्ही किंवा तुम्हाला अनेक त्या ठिकाणी म्हणजे ओन बिझनेस म्हणून म्हणा किंवा जॉब म्हणून तुम्हाला खूप ऑप्शन्स चांगले आहेत. ही एक रिस्पेक्टेड फील्ड आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट शिवाय कंपनीचं पाणी हलत नाही, हे तुम्हाला मी मुद्दाम सांगू इच्छितो. आता CA होण्यासाठी ICAI हे एक इन्स्टिट्यूट आहे इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये ती CA ची एक्झाम कंडक्ट करते. आणि CA ची एक्झाम जर आपण पास झालो किंवा आपण जर त्याच्यात बघितलं, CA ची एक्झाम वर्षातनं 3 वेळेस होते. त्याच्यात तीन स्टेजेस आहेत, फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि त्याला आपण काय म्हणू फायनल एक्झाम असं आहे. आता ही जर तुम्ही एक्झाम पास झालात तर तुम्हाला ऑडिटचं काम करता येतं, हिशोब तपासणी त्याला म्हणतो, टॅक्सेशनचा पार्ट तुम्हाला बघता येतो, फायनान्स, आणि तुम्हाला कन्सल्टंट म्हणून मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज असतात. दुसरा कोर्स आहे कंपनी सेक्रेटरी, त्याला CS म्हणतो. आता CS जर बघितलं, कंपनी सेक्रेटरीचं काम जर आपण बघितलं, आपण जर मोठमोठ्या व्यक्ती बघितल्या, उदाहरणार्थ घ्या पंतप्रधान घ्या किंवा एखादा मोठा उद्योजक घ्या, त्या उद्योजकाचं किंवा त्या मोठ्या कंपन्यांचं सर्व कारभार किंवा गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे त्याला म्हणूया आपण की कायदे आहेत, त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं प्रत्यक्ष काम किंवा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपल्या कंपनीचा कारभार चालत आहे की नाही हे पाहण्याचं काम किंवा मुख्य कार्य कंपनी सेक्रेटरी करत असतो. CS बरोबर जर तुम्ही लॉ केला तर अजून खूप चांगलं. बरेच लोक कंपनी सेक्रेटरी बरोबर काय करतात, लॉ पण पूर्ण करतात, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध आहे. आता आपण जर बघितलं, आता ही एक्झाम जर द्यायची असेल तर ICSI ही इन्स्टिट्यूट आहे, त्याची लोकसभेमध्ये वेगळी अशी स्वतंत्र असं इन्स्टिट्यूट म्हणून स्थापना केलेलं आहे, हे ते एक्झाम कंडक्ट करतं. यांच्या एक्झाम वर्षातनं 3 वेळेस होतात, त्यामध्ये फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल असे 3 प्रकारचे लेवल त्यामध्ये आहेत. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर ह्या एक्झाम क्रॅक करणं किंवा पास होणं अवघड नाहीये, हे सर्वांनी नीट लक्षात घ्या. आता आपण जर बघितलं की CS करून आपल्याला कुठे काम मिळणार आहे, प्रत्येक मोठमोठ्या कंपन्यामध्ये, जसं आपण मेक इन इंडियाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं डिक्लेअर केलं, मेक इन इंडियाचं त्यावर फोकस केल्यामुळं काय झालं की इंडियामध्ये इन हाऊस म्हणजे आपल्या भारतामध्येच म्हणा, वस्तूंचं प्रोडक्शन करून त्या वस्तू बाहेरच्या देशामध्ये कशा विकता येतील यासाठी गव्हर्नमेंटचाही भर आहे आणि कंपन्यांचा पण भर आहे. त्यामुळं आपल्या देशाला त्याचा फायदाही होतो, रोजगार उपलब्ध होतो आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये फायदेशीर असतात. कंपनी सेक्रेटरीचं काम खूप मोठमोठ्या कंपनीत असतं आणि जे काही मोठमोठ्या कंपनीचे काही ज्या काही लिगल कायदेशीर ज्या काही बाजू आहेत त्या सगळ्या या गोष्टी कंपनी सेक्रेटरी मॅनेज करतो. पुढे आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, त्याला आपण CMA म्हणतो. आता CMAचं मेन काम काय असतं नेमकं, स्पेशलाइज इन कॉस्ट मॅनेजमेंट अँड इंटरनल ऑडिट. बघा, मार्केटमध्ये आपण कोणती वस्तू जाऊन घेतो, फॉर एक्झाम्पल एक 100 रुपयाची वस्तू असेल,
पण त्या 100 रुपयाच्या वस्तूची जी काही किंमत आहे त्यामध्ये वस्तू उत्पादन करून मार्केटमध्ये म्हणजे करून ती कस्टमरच्या हातामध्ये पडेपर्यंत मध्ये अनेक मिडलमॅन असतात. त्यांचं काय म्हणू आपण की एक थोडक्यात मार्जिन आणि कंपनीची प्रोडक्शन कॉस्ट हे सगळं निघून कस्टमरला कमीत कमी किमतीमध्ये वस्तू कशी मिळेल यावरती फोकस करण्याचं मुख्य कार्य CMA करत असतो. याची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्याचं काम कोण करतं? ICMAI हे इन्स्टिट्यूट करतं ऑल ओव्हर इंडियामध्ये. याच्या वर्षातून 3 वेळा एक्झाम होत असतात. फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि त्याला आपण काय म्हणूया फायनल एक्झाम, अशा प्रकारच्या एक्झाम याच्यात घेतल्या जातात. आता ह्याचं मगाशी बघितलं किंवा तुम्हाला मी जस्ट थोड्या वेळासाठी सांगितल्यानंतर CMAचं मुख्य काम काय असतं? कंपनीचं बजेटिंग करणं, किती पैसे लागणार आहेत फ्युचरमध्ये किंवा नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये, कॉस्ट कंट्रोल करणं आणि फायनान्शियल स्ट्रॅटर्जी तयार करणं. म्हणजे कसं फायनान्शियल स्ट्रॅटर्जी आपण जर तयार केली तर आपल्या बिझनेसची प्रॉपर ग्रोथ होईल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि ह्याचे पॅकेज सुद्धा खूप छान मिळतात. त्यानंतर फायनान्शियल अनालिस्ट आजच्या म्हणजे युगामध्ये जर आपण बघितलं तर मेन म्हणजे जो काही डेटा असतो, जी काही माहिती असते, जमा खर्च असेल किंवा फ्युचर प्लॅन असेल किंवा मग आपण त्यामध्ये म्हणू इन्कम एक्सपेंडिचर्स कंपनीचे असतील किंवा मग कंपनीला फ्युचरमध्ये एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, अशा सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स फॅकल्टी निवडणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर फॉर एक्झाम्पल असे काही कोर्सेस केले फायनान्शियल अनालिसिसचे तर तुम्हाला खूप चांगल्या जॉबच्या किंवा बिझनेसच्या बिझनेस पण करू शकता तुम्ही आणि जॉबच्या तुम्हाला संधी पण उपलब्ध आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये. हे तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आता हे फायनान्शियल अनालिसिस नेमकं कुठे काम करतात? बँकेत त्यांना वेकन्सी मिळतात. ज्या इन्व्हेस्टमेंटच्या फर्म्स असतात मोठमोठ्या, आपण जर बघितलं त्यामध्ये झिरोधा म्हणा, ही मॅनेजमेंटचं काम करून देते. म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायचा, त्या माध्यमातून आपण म्हणजे कस्टमरसाठी डिमॅट अकाउंटची सर्व्हिस उपलब्ध करून द्यायची आणि ते ज्या कंपनीचे शेअर्स कस्टमरला परचेस करायचे आहेत त्यांना आवश्यक असणारा त्या शेअर्सचं जे काही ग्रोथ आहे, ग्रोथ किंवा त्यांचं जे काही डिक्लाइन शेअरची किंमत झालेली असते त्यावर ते फोकस करून डेटा अनालिसिस करतात आणि डेटा अनालिसिस करून त्या संबंधीची माहिती कस्टमरला प्रोव्हाइड करतात. म्हणजे फायनान्शियल अनालिसिस्ट आताही खूप महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप याला स्कोप असणार आहे. म्हणून कॉमर्समध्ये ऍडमिशन घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बँक्समध्ये सुद्धा, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फर्म तुम्हाला मग सांगितलं आणि कॉर्पोरेट जे काही फायनान्सच्या कंपन्या असतात त्यामध्ये पण तुम्हाला जॉब सहज मिळतो. पुढे बघूया बिझनेस मॅनेजमेंट. यावर जास्त बोलण्याऐवजी तर तुम्ही MBA केलं, तुम्ही मास्टर्स घेतलं आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे 11-12 कॉमर्स आणि त्याच्यानंतर तर तुम्ही BCom केलं आणि किंवा कोणते एनी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलं, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला काय करता येतं? कॉमर्स करता येतं. जर IIM सारख्या इन्स्टिट्यूट मधून जर तुम्ही कॉमर्सची MBA ची जर पदवी संपादन केली तर तुम्हाला करोड रुपयामध्ये पॅकेज मिळतं. ते पॅकेज डिपेंड आहे तुमच्या हुशारीवरती. आता MBA तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये करतात, त्याचं स्पेशलायझेशन असतं, मार्केटिंग, फायनान्स असतं, HR असतं, ऑपरेशन्स असतं. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खूप चांगले जॉब मिळतात. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण जॉब मिळतात, स्टार्टअपमध्ये मिळतात. तुम्ही तुमचं ओन कन्सल्टेशन हाऊस चालू करू शकता किंवा जॉब करू शकता. पुढे आहे महत्वाचं त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, प्रोफेशनल अँड IT कंपनीज. आज जर बघितलं ना आपण, प्रत्येकाला असं वाटतं की मी म्हणजे ऑनलाईन किंवा मग वेगवेगळे जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्या ठिकाणी मी माझ्या संबंधीची माहिती टाकली पाहिजे आणि ती माहिती लोकांनी खूप बघितली पाहिजे आणि लोकांनी बघून मला लाईक्स वगैरे असं केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं, मलाही वाटतं. डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्ही कॉमर्स फॅकल्टीमधून जर काही कोर्सेस केले वेगवेगळे तर आजकाल डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढा स्कोप आहे. फोटो व्हिडिओ एडिट करणं हे खूप सिम्पल आहे. त्यामध्ये खूप चांगलं करिअर आहे, नाही असं नाही. पण त्यापुढे पलीकडे पण जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनवणं, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स बनवणं, वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर बघितलं म्हणजे कंपॅरिझन शीट्स बनवणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला कॉमर्स करूनही पुढे डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस करता येतात आणि ते कोर्सेस पूर्ण करून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा किंवा अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना डिजिटल कंटेंट बनवणारे लोकांची गरज असते. ई कॉमर्स म्हणा किंवा आपण जर ऑनलाईन वेबसाईट वगैरे बघितल्या, त्या ऑनलाईन वेबसाईटमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना
ऑनलाईन ड्रेस परचेस करतो आपण, शूज परचेस करतो किंवा शॉपिंग करतो. त्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठी त्या ठिकाणी खूप स्कोप आहे असं मला म्हणायचं आहे. पुढं एंटरप्रेन्योरशिप. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी करून स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता. काही मुलांचं किंवा मुलींचं म्हणणं असं असतं, सर मी शिकणार पण मी माझा ओन बिझनेस चालू करणार. व्हेरी गुड. ओन बिझनेस चालू केलेलं कधीही चांगलं. कारण का, जो व्यक्ती किंवा बिझनेस चालू करते ती अजून 5-50 लोकांना रोजगार उपलब्ध करून देते. म्हणजे आपण फक्त नोकरी करण्याऐवजी जर आपण बिझनेस केला तर त्या ठिकाणी काय होईल, अजूनही काही लोकांना आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम मिळवून देऊ किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. बिझनेसमध्ये रिस्क 100% असते, पण जर प्रॉपर वेनं कॉमर्स फॅकल्टी मधून जर तुम्ही बिझनेस कसा करायचा हे जर शिकून घेतलं तर तुम्ही व्यवसायामध्ये फेल होत नाहीत. तो व्यवसाय तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. कारण कॉमर्समध्ये काय असतं, आपण बिझनेस कसा करायचा, काही आपल्यासमोर कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी किंवा समस्या येत असतात, हे कॉमर्स मधून तुम्हाला म्हणजे बिझनेसशी संबंधित ज्या समस्या येत असतात, या समस्यावर कशी मात करायची हे तुम्हाला कॉमर्स मधनं शिक्षण दिलं जातं आणि तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी तयार होता. आता आपण जर बघितलं बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर, मित्रांनो इथून पुढे इन्शुरन्स सेक्टरचा किंवा इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये जर आपण बघितलं किंवा बँकिंग सेक्टरमध्ये म्हटलं, अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या. अनंत. त्या कोणकोणत्या आपण बघूया. आपल्या देशामध्ये नॅशनलाइज बँक्स आहेत, कमर्शियल बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, छोट्या मोठ्या पतसंस्था आहेत, नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत, अनेक प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीज आहेत. अशा प्रत्येक कंपनीमध्ये कॉमर्समधून ग्रॅज्युएट झालेल्या व्यक्तींची त्यांना गरज असते आणि आवश्यकता असते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं पॅकेजही मिळतं. तुमच्या शिक्षणावरती डिपेंड आहे आणि तुमची कष्ट करण्याची तयारी किती आहे त्यावर त्या गोष्टी सगळ्या डिपेंड आहेत. आता जर तुम्हाला ह्या कंपन्यामध्ये जॉब करायचा असेल, बँकामध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, तर तुमच्याकडे कमीत कमी तुम्ही कॉमर्सचे ग्रॅज्युएट असलं तर खूप छान. त्यापुढे जाऊन MBA केलं किंवा फायनान्समध्ये स्पेशल वेगवेगळे कोर्सेस केलात तरी उत्तम. तुम्हाला पॅकेज खूप चांगलं मिळतात. लाख-लाख, 2-2 लाख रुपये पगारी मिळतात. मिनिमम सांगतोय. त्याचबरोबर या ज्या एक्झाम्स असतात ना बँकेच्या, नॅशनलाइज बँकेच्या, त्या एक्झाम्स आपण देऊन, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, त्याच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स, क्लार्क म्हणा, 12 नंतर तुम्हाला क्लार्कची पण नोकरी मिळते नॅशनलाइज बँक्समध्ये. RBI मध्ये सुद्धा तुम्हाला नोकऱ्या मिळतात. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये कॉमर्समधून जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पुढे बघूया स्टॉक मार्केट अँड ट्रेडिंग. आपण बरेच जण आपण ऐकतो आपल्या घरी आजूबाजूला की शेअर मार्केट वर गेलं, शेअर मार्केट खाली आलं. म्हणजे नेमकं काय होतं? कॉमर्समध्ये शिक्षण घ्या, स्टॉक मार्केट बद्दल तुम्हाला माहिती कळेल. ट्रेडिंग, जसं आपण वस्तूंची खरेदी विक्री करतो तसं वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री केली जाते ऑनलाईन. प्रत्यक्ष जाऊन मार्केटमध्ये जायची बसायची गरज नाही. त्यात तुम्हाला ब्रोकर म्हणून काम करतात, स्टॉक ब्रोकर, ट्रेडर किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. लोक तुमच्याकडे पैसा देतात, तो पैसा तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्ट करायचा आणि लोकांना त्या पैशांची ग्रोथ करून द्यायची, असे तुम्हाला करता येतं. आता यासाठी काय लागतं, रिक्वायर्ड्स म्हणजे नॉलेज ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटचं नॉलेज तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. टेक्निकल तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे आणि कुठे रिस्क घ्यायची आणि कुठे रिस्क घ्यायची नाही हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजलं ना की मग तुम्ही त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 100% सक्सेस होता. त्याचबरोबर म्युच्युअल फंड्स, आपण टीव्हीला ऍड बघतो म्युच्युअल फंड सही आहे. आणि नेमकं काय आहे म्युच्युअल फंड? आपण थोडासा प्रयत्न करा. आपण त्यापर्यंत जाऊन बघण्याचा किंवा नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर खूप मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतात. त्यांचं जर आपण इन्कम बघितलं 2-2, 4-4, 10-10 लाख रुपये पर मंथ इन्कम आहे. जर तुम्ही चांगला स्टडी करून जर त्या ठिकाणी लोकांना सर्व्हिस दिला तर. पुढे बघूया आपण ऍक्च्युअली. आता ऍक्च्युअली मध्ये नेमकं काय येतं की ज्या रिस्क असेसमेंट असतं त्याचं मूल्यमापन करणारे काही एक्सपर्ट असतात इन्शुरन्स कंपनीमध्ये. ज्या इन्व्हेस्टमेंटचे जे काही हाऊसेस द्यायला म्हणूया त्यामध्ये
किंवा पेन्शनचे फंड वगैरे असतात, यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय एक्सपर्ट लोकांची टीम लागते. कॉमर्स ग्रॅज्युएट व्हा, त्यामध्ये स्पेशल काही कोर्सेस करा, तुम्हाला त्या ठिकाणी चांगला जॉब मिळेल. जॉब करायचा नसेल, चांगला बिझनेस करा. तुम्ही प्रोफेशनल म्हणून त्या ठिकाणी काय करू शकता, ओन कन्सल्टन्सी तुमची कंपनी टाका. ओन कंपनी तुमचं बिझनेस किंवा कंपनी टाकली, तुमच्याकडे लोक त्या ठिकाणी काय करतील, सल्ला घेण्यासाठी येतील. ही पण संधी उपलब्ध त्या ठिकाणी. फक्त तुमच्या बुद्धिमत्तेला किंमत आहे, हे लक्षात घ्या. आपण म्हणजे बघतो कॉमर्समध्ये जर आपण बघितलं ना, बेसिक तुम्हाला काय होतं की मॅथमॅटिक्स आणि अकाउंट्स हे सब्जेक्ट थोडेसे कॉमर्समध्ये थोडंसं जास्त फोकस करून तुम्हाला शिकवले जातात. आणि त्यामुळे काय होतं, तुम्ही त्या फायनान्स फील्डमध्ये मास्टर होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगला बिझनेसही करता येतो, आपण मगाशी बोलल्यासारखं, आणि जॉबही करता येतो. एज्युकेशन आणि लॉ फील्ड. आता काही जणांना असं वाटतं की कॉमर्स करून फक्त नोकरीच करायची का, बँकामध्ये, पतसंस्थेमध्ये, कंपनीमध्ये. काही जणांना असंही वाटतं कॉमर्स करून फक्त बिझनेस करायचं एवढ्यासाठीच कॉमर्स आहे का. अजिबात नाही. तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लीट करा, ते करून तुम्हाला एज्युकेशन फील्डमध्ये पण नोकरी करता येते. टीचर म्हणून करता येईल, प्रोफेसर म्हणून करता येईल, किंवा तुम्हाला वाटलं कॉमर्स करून मला LLB करायचे, करू शकता. LLM करायचंय, करू शकता. तुम्ही LLB आणि LLM केलं तर तुम्हाला काय होतं, अनेक कंपन्यांमध्ये तुम्हाला लॉ ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करता येतं. तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, MPSC किंवा UPSC, त्यातून तुम्ही जज यांचे जे काही एक्झाम्स असतात जजच्या, तसं MPSC मधून त्याची भरती होते, जज होऊ शकता. तुम्ही रिसर्च फील्डमध्ये पण तुम्हाला स्कोप आहे, एज्युकेशनमध्ये पण आहे, लॉ फील्डमध्ये पण आहे. नेक्स्ट आपण बघूया, गव्हर्नमेंट जॉब्समध्ये तर तुम्हाला प्रचंड संधी आहे. काय जणांचं सहज म्हणणं असतं, मी आर्ट्स केलं कीच मग मला MPSC करता येते, मग UPSC करता येते ना, तर मला करता येत नाही. असं अजिबात नाही. तुम्ही कॉमर्स करून सुद्धा MPSC, UPSC, RBIच्या एक्झाम्स, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स, पोलीस डिपार्टमेंट, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला नोकरीचे दार उघडे आहेत. आपण जर बघितलं, मिनिमम 12वी पण तुम्ही पास झालात, 12th पासून 12वीच्या बेसवर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये म्हणा, ॲज अ क्लार्क म्हणून तुम्हाला जॉईन करता येतं. जर तुम्हाला थोडंसं मोठी पोझिशन पाहिजे तर तुम्हाला अजून ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल, आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करून मग तुम्हाला मॅनेजर किंवा मग असिस्टंट मॅनेजर किंवा प्रोबेशनरी ऑफिसर अशी पोस्ट तुम्हाला मिळते. हे सगळं तुमच्या कष्टावरती डिपेंड आहे. आता मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत हे एकदम प्रेस्टिजियस आहेत. ते जॉब मिळवणं म्हणजे एक आपण काय म्हणतो की आपलं ज्या कष्टाचं फळ जे म्हणतो, असं म्हणतो. आणि त्या जॉबमध्ये तो स्टेबल जॉब असतात. शक्यतो गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हाला कोणी काढू शकत नाही. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपल्याकडे एखादी चूक झाली किंवा काही प्लस मायनस झालं, आपल्याला काढू शकतात. पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तुमच्या जॉबला कसलाही धोका नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान चांगला मिळतो, चांगली सॅलरीही मिळते, असं आपल्याला म्हणता येईल. पुढे आहे म्हणजे शेवटचं त्या ठिकाणी कन्क्लुजनकडे मी येतो, किंवा त्याला काय म्हणू आपण की शेवटाकडे मी थोडंसं येतो. कन्क्लुजन अँड चुजिंग द राईट करिअर. आता काय होतं बऱ्याच वेळेस की करिअर निवडताना किंवा 10वी नंतर तुम्हाला नेमकं काय करायचंय, बरंच कन्फ्युजन असतं. माझं म्हणणं असं आहे, लोकांना काय म्हणायचं काय नाही याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्हाला काय करायचंय असं करिअर ऑप्शन निवडायचंय, किंवा तुमच्याकडे असं स्किल असलं पाहिजे किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या करिअर केल्यानंतर किंवा जी फॅकल्टी निवडल्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ आहे. आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतो, त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर कसा आहे, इंडस्ट्रियल परिसर आहे. तुम्हाला या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या जॉबच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. बँकेमध्ये पण आहेतच आहेत, प्रायव्हेट कंपनीमध्ये पण आहेत, कॉल सेंटरमध्ये पण आहेत. पण तुमचं स्किल, तुमच्याकडे काय स्किल आहे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, तुम्हाला आवड तुमची काय, तुमचा फ्युचर गोल काय, हे सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं करिअर निवडत असताना काय असलं पाहिजे, आपल्याला आपल्या ज्या फील्डमध्ये आपण काम करणार आहोत त्या फील्डमध्ये आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे, स्थिरता पाहिजे. जॉब करत असताना तुम्ही असा जॉब केला पाहिजे जो जॉब करून तुम्हाला
समाधान मिळायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या जॉबमध्ये किंवा त्या बिझनेसमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कशी ग्रोथ पण मिळाली पाहिजे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म पण मिळाला पाहिजे. असा विचार करून करिअर चूज करा. माझा मित्र एखादा फॅकल्टी घेतो म्हणून घ्यायचं नाही. आई-वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली, 100% आई-वडिलांचा अनुभव मोठा असतो. पण आई-वडिलांचं म्हणणं पण ऐकून घ्या. त्याचबरोबर आमच्यासारख्या काही लोकांशी पण तुम्ही बोलणं करून घ्या. तुमच्या शिक्षकांशी पण बोलणं करून घ्या कॉलेजच्या. यानं त्यातलं थोडंसं नॉलेज जास्त असतं. आपण काय करतो, समजा आपल्याला आजारी पडलो, तर आपण ॲडव्होकेटकडे जात नाही ना, आपण डॉक्टरकडे जातो. ज्या फील्डमधला माणूस एक्सपर्ट आहे, त्या माणसाकडे जाऊन काय करा, फ्युचरमध्ये काय करायचंय याचा सल्ला घ्या. तो तुम्हाला फायदेशीर ठरतो. आणि जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, सीक गाईडन्स फ्रॉम करियर काउन्सिलर. जो एक्सपर्ट माणूस आहे, त्यांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये जे तुमचं ध्येय किंवा उद्देश आहे, ते तुम्हाला साध्य करण्यासाठी मदत होईल. मी डॉक्टर संतोष बिरादार. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केला आहे. त्याचबरोबर माझा मेल आय डी पण तुम्हाला दिलेला आहे. मी फेसबुक, इंस्टाग्राम, त्याचबरोबर एक्सचा हँडल, त्याचबरोबर थ्रेड आणि माझं एक यूट्यूब चॅनल पण आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर संतोष बिरादार वेल्थ वाईज. जर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी आल्या, काही समस्या तुम्हाला वाटलं किंवा करिअरमध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, यात जर काही शंका असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी कॉल करू शकता, मला मेसेज करू शकता, मेल करू शकता किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून तुम्ही मला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पण करू शकता. आज आपण या कॉमर्सबद्दल थोडंसं बरेच डिटेलमध्ये चर्चा केली. विषय निवडत असताना किंवा फॅकल्टी निवडताना सगळ्यांशी चर्चा करा. चर्चा करून तुमचं फ्युचर ब्राईट होण्यासाठी मी तर या ठिकाणी आहेच आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. पण तुम्हाला असं वाटलं की यापेक्षा जाऊन मला वैयक्तिक भेटणं आवश्यक आहे, ऑलवेज वेलकम आहे. मला फोन करा, भेटा आणि मी तुम्हाला वेळ देईन आणि 100% तुम्हाला त्यामध्ये माझ्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढी मी तुम्हाला मदत करेन. आणि अ, अ, हा जो प्रयत्न मी छोटासा केलेला आहे, ते तुम्ही छानपैकी ऐकून घ्या. त्यात काही लागली मग तर मला सांगा. एवढं या ठिकाणी डिस्कशन करून मी थांबतो. थँक यू व्हेरी मच.